कशी आहेस तू? मी एकदम बरा आहे. आता माझी काळजीच करू नको. तुला सांगू, काहीतरी ना असं असं म्हणजे समाधानी असल्यासारखं वाटतं. तरी खूप भीती वाटत होती का? असं वाटत होतं येऊन तुझ्या कुशीत लपून बसावं. काही चांगलं घडत नव्हतं. पण आता सगळं व्यवस्थित आहे. एकदम सगळं परफेक्ट आहे. मी बाबा, सुलू, विराज दादा सगळे सगळे खूप खुश आहेत. एक गुन्हा घडलाय खरा तुझ्या मुलाच्या हातून. त्याचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी मिळाली. आई, तुला खरं सांगू, प्रीती आहे ना खरंच खूप चांगली मुलगी आहे. ती दादाचा संसार खूप सुखाचा करेल, घरकामात मदत करेल आत्याला वगैरे. एकदम मस्त आहे ती. दादाला खूप सुखात ठेवेल का? म्हणजे हा गुन्हा घडलाय म्हणून नाही, पण खरंच मला असं वाटतं की तीच मुलगी दादासाठी बनली होती. आज खरं तर खूप आठवण येते तुझी. असा विचार येतोय की तुझी सून घरी येताना तू तिच्याशी कशी वागली असतीस. मी तिला असं लाडून ठेवलं असतास की भांडकुदळ सासूसारखी सासूरवास केला असतास. बोल ना. मलाच काय, सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे. तू तिला तुझ्या मुलीसारखीच वागवणार आहेस. वागवली असतीस, तिला तिच्या आईची कमी कधीच भासू दिली नसतीस, हो ना? आई, तू आता हवी होतीस का? खरंच हवी होतीस तू आता? दादा, तू हवा होतास रे. पण दादा, तुझ्या मनात प्रीतीताईच्या लग्नाची खूप स्वप्न होती माहितीये मला. नुसतं प्रीतीताईचं काय, आम्हा तिघींच्या लग्नात तू बापासारखा राबला असतास. आम्ही सासरी जायला निघालो असतो तेव्हा बापासारखाच रडला असतास. आज तू नाही आहेस, पण तुझ्यानंतर ही जबाबदारी मी माझ्या खांद्यावर घेते. तुझ्यासारखं प्रीतीताईचं लग्न करणं मला जमणार नाही, पण तिथे पोहोचण्याचा मी नक्की प्रयत्न करीन. तुझी फक्त साथ हवी आहे. तुझा मायेचा हात माझ्या खांद्यावर हवा. आणि मला खात्री आहे तू नेहमी सोबत असशील माझ्या. पण एक सांगू का दादा, मला कधी कधी प्रीतीताईचं काही कळत नाही रे. म्हणजे ती बरोबर वागते, चुकीचं वागते, खरं बोलते, खोटं बोलते, काहीच कळत नाही. ती जो काही निर्णय घेते त्याच्या मागे नेमकं काय कारण आहे हे कळतच नाही. यात सगळ्याची भीती वाटते रे. दादा, सगळं होईल ना नीट? येस, सगळं नीट होणार आहे. 100% सगळं नीट होणार आहे. मी नीट करेन. बाबा, दादा, विराज, सुलू सगळ्यांना मी नीट सांभाळेन. आई, तू काळजीच करू नको. आई, त्या प्रीतीची फॅमिली आहे ना, ती पण चांगली आहे, एक नंबर आहे. ते काय म्हणतात, ते सुसंस्कृत, संस्कारी, जेवढे मराठीतले सगळे चांगले शब्द आहेत ना, ते सगळे त्यांच्या फॅमिलीला लागू पडतात. मी पण खुश आहे. आता बघ तू दादाचं लग्न कसं धुमधडाक्यात करतो ते. अगं, काय सांगू तुला, त्या डबल बॅटरी समोर अशी ऍक्टिंग केली ना मी की मी पेट लावून सांगू शकते. त्याला वाटलं असणार आहे कसली हुशार विद्यार्थी आहे ही. पण त्याला काय माहिती,
की मी उद्या कॉलेजला सुद्धा येणार नाहीये ते. अच्छा ते काय झालं माहितीये का, मी सारखं रियाला आवाज देत होते पण तिला ऐकूच जात नव्हतं. ती फर्स्ट बेंचवर होती ना, मग मी काय केलं माहितीये, मी पेपरवरती लिहिलं की आज कॅफेला भेटू. बोळा बनवला आणि फेकला तर डबल बॅटरीला लागला यार. पण हा मग एकदम चौताळला, म्हणाला गेट आउट, क्लासरूमच्या बाहेर काढले त्याने मला. ओहो, तुम्ही तर ओळखता ना तुमच्या कीर्तीला, सगळं व्यवस्थित मॅनेज केलेलं आहे. आणि मग काय चाललंय कीर्ती? ताई काय नाही, कॉलवर बोलत होते. काय चाललंय काय? इथे मरमर करून मी तुझ्या कॉलेजची फी भरतीये, प्रीतीताईच्या लग्नासाठी आम्ही सगळे पैशांची जुळवाजुळव करतो, आणि तुझं काय चाललंय? तू शिकायला जाते का टाइमपास करायला जातेस? ताई ते मी सहजच तिच्याशी बोलत होते. सहज? तू सगळं हलक्यात घेतेस का ग? आता एक गोष्ट ऐक, उद्या आम्हाला प्रीतीताईच्या बघण्याच्या कार्यक्रमासाठी गायकवाडांकडे जायचं आहे. ओके डन, मी पण येणार. मिशन प्रीतीताई. एक मिनिट, आम्ही म्हंटल, तू यायची गरज नाहीये, तू कॉलेजला जायचं. काय? अगं पण का? कारण तिथे बघण्याचा कार्यक्रम आहे, लग्नाचा नाहीये, आणि जे काही असेल तिकडची मोठी माणसं बघून घेतील. तुझं काय काम आहे? यार ताई याला काय अर्थ आहे? मी पण येणार. मी तुझं काही ऐकणार नाही, मी येणार म्हणजे येणार. ऐकावं लागेल. ताई का पण? मी येणार आहे. मी एकटी का जाऊ कॉलेजला? तुम्ही तिकडे जाणार? शहाणपणा करू नको, मी आधीच सांगते. आई बघ ना गं. सांग ना ताईला. बघ ना ताई कसं करते मला म्हणते उद्या कॉलेजला जा म्हणून. म्हणजे तुम्ही सगळे तिकडे जाणार आणि मी एकटी कॉलेजला जायचं. आई मला पण यायचंय. सांग ना गं ताईला. आई तूच सांग, हिचं काय काम आहे तिथे? अच्छा, मग तुम्ही सगळे तिकडे कामाला चाललायत का? ताई काय बोलतीस तू? मला पण यायचंय तिकडे. मलाही बघायचंय ताईच्या नवऱ्याचं घर. ताई का जगत? आई सांग ना प्लीज, तुम्हाला यायचंय म्हणजे यायचंय. अगं पण अगं बिगं काय नाही, मी येणार म्हणजे येणार. आई तू सांगेल प्लीज. आई प्लीज. सांगते जरा थांब. ज्योती एवढं म्हणते ना ती, येऊ दे ना तिला पण. आई तुझी फूस आहे हिला? पण अभ्यास भरून काढायचा आहे काय? आता मी पण येते. नाश्त्याची तयारी झाली ना सगळी? हो. ती मंडळी आली की मग चहा ठेवा आणि त्यानंतर सगळ्या गोष्टी करा. चालेल. तुम्हाला काही अडचण असेल तर मला विचारा, मी रांगोळी काढते. हो तुळशीपाशी. हो चालेल. सगळ्या रूम्स नीट स्वच्छ झाल्यात ना? मला कुठे कचरा दिसता कामा नये. पाहुण्यांनी घर बघताना सगळं स्वच्छ दिसलं पाहिजे. हो साहेब, सगळी साफसफाई झाली आहे. काय राहिलं असेल तर पटकन उरकून घ्या, इतक्यात येतील पाहुणे. हो साहेब.